आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। रेकॉर्डवरील आरोपींच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। स्वारगेट आगारामध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्कार विनयभंग अशा गुन्ह्यातील सराईतांची चौकशी होणार। स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार। स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार। अमरावती आरोग्य विभागामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही। कर्मचारी आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित। पुण्यामध्ये रखडलेल्या कालवा समितीच्या बैठकीला अखेर आज मुहूर्त। पुणे महापालिकेचा जून अखेरपर्यंतचा पाण्याचा कोटा निश्चित होणार। पुणेकरांच्या पाण्याबाबत अजित पवार निर्णय घेणार। जायकवाडीच्या पाणी कपातीचा अहवाल संवेदनशील, मंत्री म्हणून हस्तक्षेप नसल्यानं विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। धरण 65% भरलेलं असताना पाणी सोडण्याची अट 57% केल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित। नागपूरचा विदर्भामध्ये तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात, यंदा तीव्र उष्णता जाणवेल, हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरामध्ये तापमान वाढलं, पारा 38 अंशांवर। कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार। उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जाणवणार। सिट्रा कंपनीची नरमाईची भूमिका, मात्र मेट्रोच्या कामातील त्रुटीचे एमएमआरडीएचे आरोप अमान्य, तर एमएमआरडीएसोबत कंपनीचा संवाद सुरू। कफ परेडपर्यंत भुयारी मेट्रोची चाचणी पूर्ण। कुलाबा वांद्रे चिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात यश।